जिगर चाहिए। ऐसे मुकाबले जीतने के लिए जिगर चाहिए और जिगर वाला खेल खेलना होगा। यहां से जो भी टीम जीतेगी जिगर के बलबूते जीतेगी। कामरान राव जा रहे हैं बल्लेबाजी के लिए। कामरान राव, कामरान का साथ देने कामरान मैदान के अंदर। आखरी ओर ये देखना होगा कौन करेंगे। इस टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज के लिए टीवीएस रेडर बाईक प्लेयर ऑफ द टूर्नामेंट मालिकावी खेळाडूसाठी कामरान की ये पिछले मुकाबले की इनिंग आप देख सकते हैं। 33 रनों की एक जुझारू पारी। आज उस पारी की जरूरत नहीं है, आज उससे कम रन बनाने हैं, लेकिन कप्तान को बनाने हैं। कप्तान के सामने कप्तान आएंगे या गेंदबाज दूसरा चलाएंगे। 6 गेंदे, रन बनाने हैं 10। मैच ऑन। कामरान की अच्छी बल्लेबाजी। कल टेनिस क्रिकेट .in द्वारा ये हायलाइट्स आपके सामने। वळूयात उद्याच्या ज्या कूपन ठेवण्यात आलेले त्याच्या लकी ड्रॉ स्पर्धेकडे आणि हे सर्वांनी लक्षात घ्यायचे प्रेक्षकांनी। उद्या सकाळी 8 वाजेपासून आपल्या प्रेक्षक गॅलरीच्या गेटवर हे कूपन मिळणार आहेत आणि प्रत्येक कूपनची किंमत असेल 20 रुपये आणि 10 बक्षिसं ठेवण्यात आले त्याच्यासाठी। नक्कीच प्रत्येक प्रेक्षक गॅलरीच्या गेटवर तुम्हाला कूपन मिळतील, त्यामुळे त्या ठिकाणी कूपन कलेक्ट करायचे आहेत। प्रत्येक प्रेक्षक गॅलरीच्या गेटवर कूपन आहेत, ते तुम्हाला घ्यायचे आहेत। सकाळी 8 वाजतापासून कूपन तुम्हाला मिळतील। यावेळी चांगला बॉल, पहिला बॉल डॉट आलाय पराग सर। मॅच मध्ये रोमांच वाढलाय। निश्चित रूप से अगर शाम हो जाती है तो क्या मालूम क्या हो जाता है, रंगत चढ़ जाती है। नहीं, शाम हो जाती है नहीं, संध्याकाळ झाली की भाऊ येतात, त्यामुळे सामना गरम होतो। आडव्या बॅटने हा पंप पुल केला आहे। डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आशू, सिंगल रन या बॉलवर। नक्कीच भाऊचं आगमन झालं की या ठिकाणी मॅच टफ व्हायला लागते। नाही, भाऊंचं आगमन राजकारणातही झालं की वातावरण गरम होते आणि क्रिकेटच्या मैदानावर आले तर भाऊ नेहमीच एक चांगले क्रिकेटपटू राहिले आहेत। या ठिकाणी वातावरण कसं काय शांत राहील, कसं काय थंड राहील, हेही वातावरण गरम झालंय। थंडावा जरी असला वातावरणामध्ये तरी सामना गरमागरमीचा है। निश्चित रूप से ओम सर, वातावरण भी काफी टाइट हो चुका है, प्रेक्षक अपने पैरों पर खड़े हो चुके हैं। अब चाहिए 4 गेंदों में 9 रन। 4 चेंडू 9 धावांच्या गरज आहे। लेग कटर बॉल पुल केला आहे, गॅप शोधलाय, डीप मिड विकेटला बॉल सीमा पार, चौकार। थैंक यू डीजे, धन्यवाद डीजे। अब चाहिए 5 रन और बची है केवल 3 गेंदें। काफी जबरदस्त मुकाबला, रोमांचक मुकाबला प्रेक्षकों को लगातार देखने को मिल रहा है। टीवीएस रेडर बाईक मालिकावीरचा मानकरी कोण होईल हे बघायचं आहे आणि टीवीएस रेडर बाईक मालिकावीर खेळाडूसाठी मैदानाच्या आतमध्ये येईल थोड्या क्षणात। 3 बॉलमध्ये 5 धावांची गरज या सामन्यामध्ये। प्रेक्षकांचा आवाज वाढलाय। वाट मॅच, एक चांगली लढत प्रेक्षकांसाठी। अपील होते आहे या बॉलवर, डॉट बॉल, कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला, कधी आश्वी 11 वाराणसी तर कधी टीम शाजानंद आनंद गुजरात। कोण जिंकेल अजूनही माहित नाही आहे। हा बॉल बघा, लेग कटर। एक वेळ ये मैच पसंद आई तो जोरदार तालियां हो जानी चाहिए इस मैच के लिए। व्हाट अ मैच, काय सामना होतो आहे मैदानाच्या आतमध्ये। 2 चेंडू 5 धावा करायचे आहेत। हा बॉल डॉट आला तर पुन्हा एक वेळ सामना कलाटणी घेईल, परंतु या बॉलवर धावा आल्या तर मॅच पलटेल। निश्चित रूप से क्या ये मैच टाई हो सकता है ओम सर? होऊ शकते, क्रिकेट आहे। पहिला बॉल पायावर टाकलाय, 1 रन सहजतेने कंप्लीट।
म्हणजेच 1 बॉल 4 रनची गरज या सामन्यामध्ये. 1 चेंडू 4 धावा करायच्या आहेत आणि या स्पर्धेमधली मालिकावीर बाईक मैदानाच्या आतमध्ये येते आहे. चला येऊ द्या, मोमेंटम तोडू नका मॅचचं, लवकर येऊ द्या. चला 1 चेंडू 4 धावांची गरज, 1 बॉल 4 धावा. या स्पर्धेची मालिकावीर बाईक मैदानाच्या आतमध्ये येते आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी ही बाईक असेल जी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 1 चेंडू करायच्या 4 धावा. करूया या स्पर्धेसाठी. और कैप्टन कामरान खान ने खुद को स्ट्राइक पर रखा इस आखिरी गेंद के लिए. क्या ये मैच फिनिश कर पाएंगे ओम सर कामरान खान अपने टीम के लिए? जिंकले तर हिरो आणि पराजित झाले तर स्पर्धेचा प्रवास समाप्त. परंतु हिरो बनण्याची संधी शुभमकडे. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 1 बॉल 4 कट केला आहे. चांगला स्ट्रोक. अस्परबेग मिर्झा थ्रो केलाय. 2 धावा या बॉलवर आणि हा सामना जिंकला आहे टीम शहाजानंद गुजरात. शाहजानंद आनंद गुजरात. आनंद आनंद शाहजानंद आनंद गुजरात जिंकतो आहे हा सामना. मातब्बर आश्वी 11 वाराणसी संघाला पराजयाचा धक्का. शेवटच्या षटकात 10 धावा डिपेंड करायच्या होत्या आणि त्या 10 धावा डिपेंड केल्या. शुभम होनाळेची अविस्मरणीय कामगिरी पुन्हा एक वेळा खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय. या सामन्यामध्ये आश्वी 11 वाराणसीचा दमदार विजय त्यांच्या हातातून खेचून आणला. पराजित झाले परंतु शहाजानंद आनंद गुजरात संघाने जो खेळ केला त्या खेळाला आमचा सलाम. वेल प्लेड टीम आश्वी 11 वाराणसी. हार्ड लक. चांगले खेळले, मन जिंकले. शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्या. एका सामन्याने कालही विजय होता, एका धावेने आजही विजय आहे. कालचाही दिवस क्वार्टर फायनलचा होता, आजचाही दिवस क्वार्टर फायनल